कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या राजकारणाला आता नवं वळण मिळालेलं आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं 1320 संस्थांची सुनावणी पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक घेता येणार नाही असे स्पष्ट निर्देश दिलेत। आणि या निर्णयाच्या नंतर आता गोकुळमध्ये चांगलंच राजकारण तापलेलं आहे। पाहूयात। गोकुळ दूध संघ कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा मानला जाणारा हा सहकारी संस्थांचा गड। पण आता या गडावर प्रशासक येणार हे स्पष्ट झालंय। गोकुळ दूध संघाच्या अवसानातील 1320 संस्थांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच गोकुळची निवडणूक घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं दिले। तर संस्थांबाबत निकाल लागेपर्यंत संचालक मंडळाला मुदतवाढ मिळणार नाही असा न्यायालयाचा स्पष्ट आदेश आहे। या निर्णयानंतर भाजपा आमदार शिवाजी पाटलांनी थेट हसन मुश्रीफांवर निशाणा साधला। गोकुळमधील भ्रष्टाचार आता उघड होऊ लागलाय। प्रशासक येण्याची भीती कुणाला आहे असा सवाल करत मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले। ज्या खोट्या संस्था एक एक गावामध्ये 11 एक 700ची लोकसंख्या आहे, तिथे 11 डेअरी आहेत, कुठे 16 डेअरी आहेत। आणि एक महत्त्वाचा मुद्दा, हसन मुश्रीफ साहेब कधी गाई म्हशी पाळतात का? त्यांचे गोटे आहेत का? किंवा नावेद मुश्रीफ साहेब गोकुळचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या कुठे गाई म्हशी गोटे आहेत का? आणि कधी त्यांनी गोटा तरी पाहिलं आहे का? खरं त्यांच्या 45 डेअऱ्या त्यांच्या नावावरती आहेत। ह्या लोकांनी ह्याचा थोडासा आता गांभीर्य विचार करतील की एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी एवढ्या मोठ्या महान नेत्याला जेव्हा त्यांच्या विरोधात मी भूमिका घेतो आणि आत्ता लक्षात येईल की दूध का दूध आणि पाणी का पाणी, एवढं सांगतो। दरम्यान पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मात्र हा सगळा प्रकार औपचारिक प्रक्रिया असल्याचं सांगितलंय। कायद्यानुसार मुदत संपल्यानंतर प्रशासक येणं अपेक्षितच असतं, तसंच गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाईल असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले। प्रशासक येणं ही औपचारिक बाब आहे। मी आपल्याला सांगतो की यापूर्वी सुद्धा जो कायदा झाला त्या कायद्याप्रमाणे ज्या दिवशी मुदत संपते त्या दिवशी त्या सगळ्याचा प्रशासकानं चार्ज घेणं हे अपेक्षितच आहे। निवडणूक चालू करण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत कोर्टानं, आणि आता निवडणूक स्टार्ट होते त्यावेळेला प्रशासक जरी असला तरी ती औपचारिकता असते। तर दुसरीकडे गोकुळचे सत्ताधारी नेते आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संस्था ही शेतकऱ्याची आहे, इथं राजकारण होणं दुर्दैवी आहे, 1320 संस्थांवर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका असल्याचं सांगत त्यांनी सरकारच्या निर्णयाकडे लक्ष असल्याचं म्हटलं। आमदार शिवाजी पाटलांनी केलेल्या ईडी चौकशीच्या मागणीवरही त्यांनी सवाल उपस्थित केले। महायुती अंतर्गत लढाई आहे, आम्ही बघतोय फक्त कायदा। महाराष्ट्र शासनानं विधिमंडळात 1 लाख सोसायटींसाठी एक कायदा केला आणि त्यामध्ये ज्यावेळी संचालक मंडळाची मुदत संपेल त्यावेळी ते कंटिन्यू राहायचं, परंतु आता त्याच्यावर प्रशासक अशा पद्धतीची तरतूद केलेली आहे। त्यामुळे आता कालच्या हायकोर्टच्या निर्णयामुळं ह्या 1200 संस्थांचा निर्णय लागणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की या 1200 संस्थांवर अन्याय होऊ नये अशी आमचीसुद्धा अपेक्षा त्या ठिकाणी आहे। तक्रार कुणी केली 1200 बद्दल, परत 1200च्या बद्दल कळवळा कुणाला आला, हे सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या संस्थांनी बघितलेलं आहे। आणि त्यामुळं उद्या 5 मे नंतर आता शेवटी शासनाच्या हातात आहे, शासन काय निर्णय घेते बघू। आणि एकदा 5 मेची तारीख संपली की मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यावर माझी प्रतिक्रिया देईन। गोकुळच्या निवडणुकीत आता महायुती विरुद्ध स्थानिक आघाडी असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत। एकीकडे सत्ताधारी एकत्र येण्याचा दावा करतायत, पण भाजप पुरस्कृत आमदार शिवाजी पाटलांनी मात्र मंत्री हसन मुश्रीफांना वगळून गोकुळमध्ये पॅनल करायला हवं असं म्हटलंय। त्यामुळं गोकुळच्या राजकारणात महायुती एकत्र आहे का याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतंय। गोकुळमध्ये आतापर्यंत राजकारण बाहेर ठेवण्याची परंपरा होती, पण आता मात्र उघडपणे पक्षीय राजकारण होतंय। त्यामुळं प्रशासक राज आल्यानंतर गोकुळचा गड नेमका कुणाच्या ताब्यात असणार, गोकुळच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचा विश्वास कोण जिंकणार याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागलंय। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।